अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि महायुतीमध्ये सहभागी झाले। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या प्रचार सभा घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यात 5 ते सभा घेण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। भाजपला बिनशर्त पाठिंबा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या बद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली। निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो। परिणामी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आणि विरोधकांवर कधी बरसणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला। मनसेची ताकद शहरी भागात जास्त असल्याने राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होऊ शकतो। राज ठाकरे कोणकोणत्या मतदारसंघात सभा घेऊ शकतात यावर एक धावती नजर टाकूयात। राज ठाकरे यांच्या एकूण 6 सभा होण्याची शक्यता आहे। त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या सभांचा समावेश आहे। पाडव्याची जी सभा झाली त्याच्यानंतर झाली आणि त्या पाडव्याच्या सभेत पक्षाने एक भूमिका घेतलेली आहे। त्या भूमिकेनुसार त्या सभेच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे साहेब घेतील। जर सभा घ्यायची असेल तर ती महायुतीची घ्यायची अथवा वैयक्तिक घ्यायची हा सर्वस्वी राज ठाकरे साहेबांचा निर्णय असेल। राज ठाकरे यांनी या 6 शहरांमधनं सभा घेतल्या तर महायुतीच्या उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होईल। राज ठाकरे यांच्या सभांच्या बद्दल शनिवारी मनसेची बैठक होते। या बैठकीत राज ठाकरे काय निर्णय घेतात त्यावर या सभांचं नियोजन अवलंबून आहे। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।